घेऊयात नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईतल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पालिकेच्या शिक्षण, आरोग्य आणि परिवहन विभागातील कंत्राटी मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची घोषणा गणेश नाईकांनी केली आहे. येत्या महासभा आणि स्थायी समितीत या संदर्भातील ठराव मंजूर केला जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्ष अस्थिरतेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. शिक्षण विभागामध्ये एकही घटक, शिक्षक असो, तो शिपाई असो, तो तिथला झाडूवाला असो की तो वॉचमन असो, हा परमनंट झाला पाहिजे. बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी. शिक्षण विभागानंतर आरोग्य विभाग आहे, त्याच्यामध्ये आया, दाया, वॉर्डबॉय, डॉक्टर्स, हे सर्व परमनंट व्हायला पाहिजे. आजच्या या घटकांना जो पगार मिळतो त्या पगारामध्ये अजून 100 कोटी रुपये वर्षाला वाढ होणार आहे आणि ती वाढ करणं गरजेचं आहे.